गणपती बाप्पा मोरया. ते इथं मेकअप बघत असणार तुम्ही. माझ्या मोठी बहिणीचा मेकअप चालतोय, लहान बहीण करते आणि ती मोठ्या बहिणीचा मुलगा मस्ती करतोय. तर ताईला रेडी करत होतो कारण ताईच्या हाताची आरती होती म्हणून. आणि ताई ना रेडी नाही होत, पण कसं तरी झगडा वगैरे करून ताईला रेडी करवलं होतं. तर ताई तिथं रेडी होत होती. म्हटलं चला मी तेवढ्यात ना पुलाव बनवून टाकते, सोयाबीन पुलाव. सोयाबीन पुलाव एकदम सिम्पलच बनवला होता मी, जास्त काही तिच्यात हे नाही केलं होतं. मी थोडे ना 2 चम्मच तेल टाकलं होतं म्हणजे पई, आणि 1 चम्मच घी टाकलं होतं. घी पाहिजे म्हणजे पाहिजे मला प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि नॉर्मली पुलाव होता म्हणून त्याच्यामध्ये थोडीशी राई टाकली होती. राई तडकवणार होती ना तेवढ्यात बघा मला ना दवाखान्यात जायचं होतं, नंबर येऊन लागला होता. हॉस्पिटलमध्ये गेली, एकदम घाईघाईमध्ये आली आणि वापस पुलावला सुरुवात केली. तर पुलावमध्ये मी काय टाकलं होतं, राईनंतर जिरं टाकलं होतं, हिंग टाकलं होतं. नंतर तिच्यामध्ये ना लांबे लांबे कांदे कापून घेतले होते, कॅप्सिकम कापून घेतले होते आणि शेंगदाणे वगैरे टाकून मस्तपैकी तडका लावून दिला होता. तर इथे ना आरती होत होती, मग नंतर आरतीमध्ये सामील झाली. आरती झाल्यानंतर मग सोयाबीन टाकून दिले होते आणि बेसिक मसाले टाकले होते. आता सोयाबीन पुलाव सगळ्यांना माहिती, मी याच्या अगोदर पण शेअर केलेला आहे, तर प्लीज कुणाला माहीत नसणार तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात. सोयाबीन व्यवस्थितपणे झाल्यानंतर मग थोडेसे टमाटे टाकले होते. टमाटे टाकल्यानंतर मग मी भात टाकला होता. आणि आता आम्ही किती 9 जण आहेत ना टोटल, तर मी अर्धा किलोच्या वरतीच तांदूळ घेतले होते. मग आपला पुलाव रेडी होऊन गेला तर म्हटलं चला थोडासा डान्स वगैरे करून घेऊ. तर आम्ही सगळ्यांनी मिळून डान्स केला, खूप एन्जॉय केला. गुजराती गाणे, मग आपले खानदेशी गाण्यांवरती डान्स केला आणि खूप मजा आली. ते तर ताई मधोमध निघून गेली होती कारण क्रिशू तिला डान्स करू देत नव्हता. आणि स्पीडमध्ये व्हिडिओ करण्याचा अर्थ हाच होता की म्हणजे व्हिडिओ जो खूप असं लांबपर्यंत चालला असता. पूर्ण फॅमिलीने मिळून डान्स केला होता. खूप 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 मजा आली होती डान्स करायला, काय सांगू तुम्हाला. इतकी मोठी फॅमिली ना, खूप मजा येते. तुम्ही पण डान्स करता का? गणपती आहेत का तुमच्या घरात पण? आणि खूप अशीच मजा येते का तुमच्या इथं पण? कधीतरी हा चान्स भेटतो डान्स करण्याचा, तर बस त्या चान्सला असं गमवून नाही द्यायचं. लाईफ एकच वेळेस भेटते ना, ते एन्जॉय करून घ्यायचं. ते पण खरंच एन्जॉय करून घ्यायचे. आपल्याला भरपूर पूर्ण 1 वर्षापर्यंत आठवतात तेच पल की आपण असा डान्स केला होता. ताई ना पूर्ण फॉकमध्ये येऊन लागली होती डान्स करण्याच्या. चकी ह्याच्यामध्ये विचारू नका बघ कशी डान्स करते म्हणून. खूप इंटरेस्ट देऊन त्या म्हणजे खूप खूप आनंदाने ताई डान्स करत होती. इतक्या दिवसानंतर ताईने डान्स केला होता, तर लवकर थकून पण गेली होती. माझी बहीण खूपच छान डान्स करते. आणि तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात? मी तसे व्हिडिओ टाकते, मला रिप्लाय पण आले होते, तर मला त्यांचं नाव नाही आठवण येते. नंतर आम्ही या गाण्यावरती पण डान्स केला होता, ते शकुंतला बाई गो, त्या गाण्यावरती पण डान्स केला होता. खूप छान डान्स झाला होता, जसा आवडला ना तसा केला होता, म्हणजे जसं येतं तशा पद्धतीने केला होता. आणि